Wow.
Krishna
भेणी गर्भवासा, मुनी मुक्त झाले भेणी गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. पुराणी उपदेश साधन उद्भट, आम्हा सोपी वाट वैकुंठीची. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. तुका म्हणे जना सकळा सहित, तुका म्हणे जना सकळा सहित, घेऊ अखंडित प्रेम सुख. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. विठ्ठल जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्मवृदायादि कवये मुह्यन्ति यस्सूरया. तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुनी मुक्त झाले भेणी गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. प्रस्तुत आईसाई मुक्तांच्या दरबारात या गावामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे होत असलेला नामसंकीर्तन यज्ञ तथा दुग्ध शर्करा योग, आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुबंधू तुकाराम महाराज यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत महापुराण चिंतन असा अपूर्व सोहळा सुरू आहे. आणि या सोहळ्याच्या मध्ये आज कीर्तन सेवा आहे. सेवेच्या निमित्ताने निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि महाराजांचा हा अभंग परमार्थपर किंवा परमात्मा प्राप्तीपर जी जी साधना आहेत त्या सगळ्या साधनाच्या अपेक्षेनं अत्यंत सुलभ आणि सर्वाधिकार सेव्य असलेलं जे साधन, असं भक्ती, त्या भक्तीचं महात्म्य गाताना दिसतात. विठ्ठल सगळ्यात कष्ट, सगळ्यात दुःख जास्त, 2 दुःखामध्ये सगळ्या दुःखाचा अंतर्भाव होतो. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, न साये पाषाण फुटती, भय का बचित्ती भरला शे. महाराज म्हटले किती किती दुःख सांगावेत. ते दुःख जर दगडाजवळ सांगितले तर दगड उलतील, एवढे दुःख आहेत. पण हे सगळे जे दुःख आहेत, या सगळ्या दुःखांचा अंतर्भाव 2 दुःखामध्ये होतो. म्हटले भुंजिजती जी मृत्यू जन्मे, एक जन्माचं दुःख आहे, अनेक मरणाचं दुःख आहे. दोन्ही दुःखाचं शास्त्रकारांनी वर्णन केलं. आपल्या संत वाङ्मयात सुद्धा वर्णन आहे. मातेच्या उदर कुहरी जन्माच्या दुःखाचं वर्णन आहे. पचोनी विष्टीच्या दाथरी, उकडोनी 9 मास वरी,
जन्म जन्मोनी मरती. पद्धत अशी आहे, मरणाला वाईट म्हणणारे आपण लोक आहोत. मरण अति वाईट आहे असं समजणारे लोक आहोत. पण शास्त्र सांगते, संत सांगतात, बाबा मरण ही घटना जितकी वाईट आहे तितकी जन्मने हे सुद्धा घटना वाईटच आहे. ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी या देहाचा अहंकाराच्या मानेवर बसला आणि तो अहंकार जोपर्यंत सोडित नाही तोपर्यंत याला सुखाचा लेश सुद्धा मिळत नाही. आशा करतो सुखाची. म्हणून जन्माचं दुःख, पुढे नंतर आहे जगण्याचं दुःख आणि मग मरणाचं दुःख. जन्मण्याचं दुःख, याच दुःखात अंतर्भाव आहे गर्भवासाच्या दुःखात. कारण जन्म होणे हे मुलं काही आकाशातून पडत नाही. पहिल्यांदा त्याला गर्भवासाचं दुःख भोगावं लागतं. 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाड तुझी मान अडकली. आकांतुते जननी दुःखे थाय मोकली. स्मरे त्या हरिहरा त्याही श्रीकृष्ण माऊली. मदालसा प्रकरणातला अभंग आहे. मदालसा एक राणी होऊन गेली. इतिहासामध्ये थोडासा फरक आहे. मदालसेचे संगती तरला शिखी ध्वज भूपती. तिथे शिखी ध्वज नाव दिलं नाथराणी. नातरी चुडालेचे संगती तरला भूपती कुवलयाश्व. शिखी ध्वजाची ती पत्नी होती. मोठा तिचा इतिहास आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा गाथा आहे. त्याचा तो इतिहास मागच्या याच्यावर साखरे महाराजांनी दिलेला आहे. मदालसेला 50 मुलं आणि त्या सगळ्या मुलांना तिला निवृत्ती मार्गाचा बोध केला. आणि ती म्हणते या गर्भवासाचं इतकं दुःख आहे, तुला जर श्रीगुरु भेटले नाहीत तर या दुःखातून तुला कोणी सोडवणार नाही. लवकर उठ, उत्तिष्ठ शास्त्राची आज्ञा आहे. जागृत. काय कर, प्राप्य वरांनी बोधक. उठ, जागा हो. गर्भवासाचं दुःख भयंकर आहे. काय सांगू गर्भीची यातना. जन्माला येणे नको. आम्या चाटीला कुचसेलू. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. कोणती लाजिरवाणी गोष्ट आहे? या देहाला येणं अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. याच्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्टच नाही. म्हणून पुन्हा आता गर्भवाचा संकट येऊ नये. ती साधना या मनुष्य जन्मात करायला शास्त्र सांगते. पुन्हा तुला जन्म येऊ नये. जन्म आला नाही म्हणजे मरण येणार नाही.
आणि या जन्म आणि मरण या दोन शब्दातच संसार या शब्दाची व्याख्या आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. चरपट पंजरिका स्तोत्र आहे आचार्यांचं. त्याच्यात म्हणतात किती वेळा जन्मायचं आणि किती वेळा मरायचं, अशी किती वेळ पाळी येऊन गेली पण यातून सुटका झाली नाही. त्याचं कारण सुटका करून घेण्याची पात्रता ज्या देहात आहे तो आजपर्यंत देहच मिळाला नाही. आज त्या देहाची प्राप्ती झाली म्हणून या देहाने असं काही साधन केलं पाहिजे की त्या साधनाचं फल जन्माभाव रूप मोक्ष मिळाला पाहिजे. आणि जन्माभाव रूप मोक्ष जर मिळावा असं वाटत असेल, ज्ञानेन मोक्षो न तु मुंडनेन. आचार्य म्हणतात ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. विठ्ठल बोलले ज्ञाने विण मोक्ष नाही हा सिद्धांत. एकाच वेळी ज्ञानोबारायांनी एक पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसेचा सिद्धांत मांडला. ज्याप्रमाणे 100 यज्ञ करणाराच इंद्र होतो. अश्वमेध यज्ञ 100 जो करतो म्हणजे अश्वमेध यज्ञ करण्याकरता त्याला पहिल्यांदा यज्ञकर्त्याला अधिकार लागतो. कोणता यज्ञ कोणाला करता येत नाही. अश्वमेध यज्ञ करायचा असेल तर त्याला क्षत्रिय जन्म घ्यावा लागतो. ते का हातात आहे आपल्या. इथूनच कठीण सुरुवात झाली. क्षत्रियाच्या कुळात जन्म झाला पाहिजे आणि तू राजाच्या कुळात झाला पाहिजे. आणि तो यज्ञ करत असताना यज्ञकर्त्याला ज्ञान पाहिजे. दुसरी गोष्ट यज्ञ करण्याची इच्छा पाहिजे, त्याचे प्रयत्न केले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध पाहिजे. यज्ञ म्हणजे प्रत्येक यष्टीचं वेगवेगळं विधान आहे आणि प्रत्येक यष्टीचं वेगवेगळं फल आहे. समजा पाऊस पडत नाही, अवर्षण आहे, त्याच्याकरता एक यष्टी सांगितली. तिचं नाव आहे पर्जन्यष्टी. कारिरी नावाचा याग केला म्हणजे पाऊस पडतो. पण खरपाळ असली तर पहिलीच महिन्याची झडी आहे. आणि कारिरी याग करतो. कशाला करतो? मूर्खा पहिले तर लोक त्रस्त झाले पावसाला. दुसरी एक यष्टी आहे, त्या यष्टीनं संतती होते. सगळे आपल्या शास्त्रात दैवी उपाय आहेत पण ते लुप्त झाल्यासारखे झाले. त्याला बऱ्याच कारणीभूत गोष्टी कारणीभूत आहेत. त्याला पुत्रेष्टी म्हणतात. आता पुत्रेष्टी करण्याकरता क्षत्रिय लागतो. जर क्षत्रिय नसेल, दुसऱ्यानं जर तो यज्ञ केला तर रामायणात कथा आली. एका अनधिकाऱ्यानं तप करत असताना श्रीरामप्रभूंनी त्याचा वध केला. आता या गोष्टीमध्ये काही लिहून ठेवल्या. आता याच्यातलं भागवतातलं काही अर्धपट ते लोकांना अर्ध पटत नाही. अर्ध तरी न्याय म्हणतात त्याला. वेडे होते यार ते, क्रांतदर्शी होते. तुम्हाला त्याचा समन्वय येत नाही असं म्हणा, आम्हाला कळत नाही एवढं तरी म्हणा, पण आम्हाला पटत नाही म्हणे. विठ्ठल कर्म करण्याकरता विद्वत्ता पाहिजे, विद्वान पाहिजे, अर्थी पाहिजे. अर्थी म्हणजे ज्याला मुलगा नाही तो यज्ञ करीन पुत्रेष्टी. त्याला 5-7 पहिलेच मुलं आहे. पुत्रेष्टी करेल का तो? काय नाही. आता अर्थी नाही. विठ्ठल प्रत्येक
यज्ञाकरता होता ब्रह्मा उद्गाता प्रत्येक वेदाच्या मंत्राचा उच्चार करण्याकरता सगळ्या वृत्तीजांना अधिकार नाही. होता वेगळा, ब्रह्मा वेगळा, उद्गाता वेगळा, हे वेगवेगळे आहेत. जी एष्टी असेल तेच त्या ठिकाणी वृत्तीच पाहिजे. वेदी शास्त्राने सांगितल्या तशाच पाहिजे. सुख सुरुवात शास्त्राने सांगितलं तेच साहित्य पाहिजे. अर्थी विद्वान पुन्हा शास्त्रापर्यंत असतं. शास्त्राने त्याचा निषेध केलेला नसावा. विठ्ठल शंभर अश्वमेध यज्ञ करणारा जसा इंद्र होतो तसा ज्ञान संपादन केलं त्यालाच मोक्ष होतो. ज्ञानी विनयके उपाय करशी जितुके ते गुंफीशी अधिके मुखी 15व्यातला विषय. ज्ञानाशिवाय दुसरं काही जर करत बसला तर पुन्हा संसार चक्रात अडकशील. म्हणजे जन्म मरण सुटणार नाही. तुला जन्मा भावरूप मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर ज्ञान संपादन कर. ज्यांनी ज्ञान संपादन केलं आणि जन्मा भावरूप मोक्ष प्राप्त करून घेतला म्हणजे ते जन्माच्या भीतीनच ना. जन्माच्या भीतीमुळे ज्यांनी जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी स्वर्गाची आडवंगी उमरडोनी. स्वर्गातलं सुख ऐकलं पण आडवंगी उमरडोनी. गगन गिळता ती योगी कशा करता? मोक्षावर लक्ष आहे. का मोक्ष झाला पाहिजे? जन्म होऊ नये, मृत्यू येऊ नये. का येऊ नये? भयंकर दुःख आहे म्हणून. या भीतीच्या पोटी ज्यांनी ज्ञान संपादन करून जे मुक्त झाले त्यांना मुनी असं म्हणतात. पण महाराज तर असं विधान करतात, आम्हा विष्णुदासा सुतो चिंतन समाधान भावार्थाच्या नंतर पाहू. आम्ही जे विष्णुदास आहोत आम्हाला म्हणतात गर्भवा सोपा आहे. का सोपा आहे? त्यांनी साधन करता करता त्या साधनाचं फल काय मिळवलं? परमात्म तत्व जाणलं. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति आदौ ब्रह्मास्मित्यनुभव उदिते. आणि त्याच्यानंतर माय सर्वम खलविदम ब्रह्म. पहिल्यांदा मी ब्रह्म आहे. मी वासुदेव तत्व आणि नंतर सगळं हे जगत ब्रह्मरूप आहे या बोधावर वृत्ती आली. वास्तविक ब्रह्म वेगळं जगत वेगळं. ब्रह्म सद आहे, ब्रह्मचिद आहे आणि ब्रह्म आनंद आहे. आणि संसार असत आहे, जड आहे आणि दुःख रूप आहे.
श्रुतीनं ब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलं. सत म्हटलं, चित म्हटलं आणि आनंद म्हटलं. ज्ञानोबाराय अमृतानुभवामध्ये म्हणतात, हे जे श्रुतीनं वर्णन केलं पण निषेध मनात घेऊन केलं. असदाची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती, जडाची समाप्ती चिद्रुबैसे बोलिये. मनात असत धरलं म्हणून सत म्हटलं, मनात जड धरलं म्हणून चित म्हटलं, मनात दुःख धरलं म्हणून सुख म्हटलं. विठाल खूण केली ते ओळखावया श्रुती खूण केली. अविद्या वर्गाची राती ओळखावया श्रुती खूण केली. खूण म्हणजे संकेत, संकेत केला. अरे प्रत्यक्ष कोणत्याच प्रमाणाने जाणल्या जात नाही. कसे बोटाने दाखवू तुला, ज्ञानोबाला म्हटले रे बोटाने नाही दाखवता येत. प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, अनुमानाचाही नाही, शब्दाचा नाही, उपमानाचा नाही, अर्थापत्तीचा नाही आणि अनुपलब्धीचा सुद्धा नाही. हे 6 प्रमाण आहेत. एकाही प्रमाणाचा जो विषय नाही तो शब्दाने सांगितला जाईल. विठाल ज्याला नावच नाही त्याला ओळखायचं कसं? जन्म झाला मुलाचा, मुलीचा जन्म झाला, कोणतं नाव आहे? उपजलिया बालकाशी नाव नव्हते तयापाशी आहे का नाव? पण व्यवहार कसा करसाल मग? आयुष्यभर व्यवहार करायचा आहे, हाक मारायची आहे, कर्म करायचं आहे, काही निवर्ती आहे, काही विधी कर्म आहे. हे सगळं कर्म करणार कसे? नाव तर नाहीच ना मुळात. पण अगांतुक का होईना पण ठेवलं की नाही? ठेविले नि नावेशी खरं आहे, खरं आहे. ठेविले नि नावेशी ओलेल उठी. हे जसं तसं परमात्मा नावच नाही, ज्याला रूपच नाही, त्याचं वर्णन कसं करणार? त्याला पाहणार कसं? श्रुतीनं तर आदेश दिला, आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या. अरे पण स्वरूपच नाही ना. विठाल श्रुतीनं खूण केली. कोणती खूण केली? ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृता. काय नाव ठेवलं श्रुतीनं? तत्सत. ओम तत्सत नाव ठेवलं. तत् म्हणजे ते, सत कसं म्हणायचं आता? अरे असदाची व्यावृत्ती म्हणायचं, दुसरं काय? अशी श्रुतीनं खूण केली आणि तो परमात्मा या संपूर्ण दृष्ट जगाचं कारण आहे. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रत्यभिसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्म इति वाक्यशेषः. काय झालं आता? परमात्मा जगाचं कारण आहे. याच्यापासून जगत निर्माण झालं. महाराजही बोलले की नाही, दयापासून सकळ
ज्याच्या मुळे आणि ज्याच्या मध्ये अनुक्रमे सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीचं पालन आणि सृष्टीचा लय. लक्षात येते ना? समजते की नाही? मग कीर्तन असं हास्य विषयाचं काही नाही. हा काय कुठे नकला ऐकता रे विठ्ठल. ज्याच्यापासून, ज्याच्यामुळे आणि ज्याच्या मध्ये, आता अनुक्रमे सृष्टीचा म्हणजे उपक्रम, उत्पत्ती. उत्पत्ती पहिलं काय सांगितलं? पासून, ज्याच्यामुळे, अनुक्रम सांगण्यात आला. ज्याच्यामुळे म्हणजे पालन, आणि ज्याच्या मध्ये लय. विठ्ठल या सृष्टीची उत्पत्ती आणि लय, सृष्टीचं पालन आणि सृष्टीचा लय. ज्याच्यापासून, ज्याच्यामुळे आणि ज्याच्या मध्ये होतो तो परमात्मा. विठ्ठल. महाराज बोलले ना, तो एक पंढरीचा राणा, पंढरीचा राणा. पंढरीचा राणा कोण आहे? विठ्ठल स्वरूप संसार केला ब्रह्मरूप. ब्रह्मरूप केला की होताच? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. विश्व ब्रह्म केले की पहिलेच होतं? पहिले होतं की आता केलं? बोलत जा तुम्ही. आता केलं की पहिलं होतं? पहिलंच होतं. मग तुम्ही म्हणता केलं कसं म्हणता? प्रगट विठ्ठल. तुम्हाला माहित नव्हतं, पहिलंच ब्रह्मरूप आहे. पण प्रगट गुह्य बोले, ते गुह्य आहे आणि ते प्रगट करून तुम्हाला बोलून दाखवलं. विश्व ब्रह्मची केली. तसं विठ्ठल स्वरूप म्हणून या अवघाची संसार ब्रह्मरूप केला. म्हणजे काय? ब्रह्मरूप आहेच, केल्याचा अर्थ काय? प्रतीती आली. विठ्ठल. ब्रह्मरूप म्हटलं आणि उत्तरार्धात विठ्ठल स्वरूप म्हणतात. काय तुकोबारांची प्रज्ञा आहे. म्हणजे विठ्ठल आणि ब्रह्म या दोन्ही स्वरूपात त्यांना अभेद सांगायचा आहे. ब्रह्मस्वरूपाचं काय लक्षण आहे? सच्चिदानंद आहे ना. हा कोण आहे तर? सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण कर ठेवून जघन वाट पाहे भक्ताची विठ्ठल नाही जय शरीरी. महाराज म्हणतात हा सच्चिदानंद घन आहे. माऊलींना विचारा. माऊली म्हणतात देवा का रे, तुला काय सगुण म्हणू का निर्गुण रे? निर्गुण रे तुझा सगुण म्हणो के. निर्गुण रे तुझा सगुण म्हणो के. निर्गुण रे तुझा सगुण म्हणो
निर्गुण रे. आपल्या संत वाङ्मयाची सखोलता पा किती आहे. ज्ञानेश्वरी, गाथा, महाराजांचं भागवत, निळोबारांचा गाथा, बहिणाबाईचा गाथा, या संत वाङ्मयाची सखोलता एवढी आहे की आमचा जो संप्रदाय, त्या संप्रदायाचं यथार्थ ज्ञान हे सांगितलं महाराजांनी. काही जगाच्या पाठीवर संप्रदाय आहेत ते केवळ निर्गुणवादी आहेत. काही संप्रदाय आहेत ते केवळ सगुणवादीच आहेत. काही तर सगुणवादी नाहीत, निर्गुणवादी नाहीत, मनपूत समाचार आहेत. काकीतलं काढलं आणि बाजारात मांडलं असे संप्रदाय आहेत. त्यांना नाही परंपरा सांगतायत, त्यांना नाही त्यांचं ज्ञान सांगतायत, त्यांना नाही मोक्ष सांगतायत, त्यांना नाही मोक्ष साधन सांगतायत. येडे हळकुंड होतातच ना शिष्य त्यांचे. त्या सोलापूर जिल्ह्याच्या तिकडे अक्कलकोटच्या इकडच्या भागात एक इंचगिरी संप्रदाय. तुम्ही ऐकला इंचगिरी? त्या साधूची भेट घेतली नाही, काळे कपडे घालतात ते. अरे म्हणे तुमच्यासारखा संप्रदाय नाही, आमचा फार कडक आहे म्हणे संप्रदाय. आमच्या संप्रदायाची दीक्षा घेतली 1 वर्ष दारू प्यायची नाही म्हणे. वा रे वा म्हणे. मग 6 महिने मांसाहार करायचा नाही. चेष्टा आहे. आमच्या संप्रदायाची दीक्षा घेणं चेष्टा आहे म्हणे. 6 महिने मांसाहार नाही करायचा, वर्षभर दारू नाही प्यायची. किती मूर्ख आहेत. उगच वैर वाळून घेणार अंबरनाथ भाऊ. काय करतात बोलायचं नाही. आपले सोय देतात त्याच्यात. माणसाची साधना वेदबोधित असावी. माणसाने ज्या साधना आरूढ व्हायचं ते साधन संतानुचरित असावं. विठ्ठल वेदांनी सांगितलं का करा. तुमचे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज गेले का त्या मार्गानं? तुमचे सखाराम महाराज जे जे तुमची परंपरेमध्ये आजपर्यंत संत मंडळी होऊन गेली त्यांनी केलं का ते? नाही. तू कसा भरकटला विठ्ठल. काय आहे, संतानुचरित जर तुमचं साधन नसेल तर निश्चित मुक्कामावर जाणार नाही तुम्ही. वेदबोधित जर तुमचं साधन नसेल तर किती दिवस साधन करून साधनाचं फल मिळणार आहे? मिळणार नाही. म्हणून आमचा जो वारकरी संप्रदाय हा समन्वयाचा संप्रदाय. हा केवळ निर्गुणवादी नाही आणि केवळ सगुणवादीही नाही. कारण निर्गुणवाद्यांनाही अडचण आहे, सगुणवाद्यांनाही अडचण आहे. समजते ना? निर्गुणवाद्यांना उपासनेची अडचण आहे, सगुणवाद्यांना बोधाची अडचण आहे. विठ्ठल आम्हाला उपासनेची अडचण नाही. आमच्या ज्ञानोबारांनी खांद्यावर पताक घेतली, माझी जीवीची आवडी आमची उपासनाही सरळ आहे. आणि बोध काय बोध आहे? भरला घनदाट हरी खांद्यावर पता घेऊन वारी ही साधना. आणि बोध भरला घनदाट हरी दिशे ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट. काय म्हणतात? अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. कारण हा विठ्ठल स्वरूप का म्हटलं? कारण जगताचा पसार हा अध्यस्त आहे आणि
अध्यस्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते, हा एक न्याय. आणि दुसरा न्याय कार्यात आणि कारणात अभेद असतो. विठ्ठल विठ्ठल. कार्य काय आहे आता सांगितलं मी. अरे कार्य जगत आहे आणि परमात्मा त्याचं कारण आहे. कोणतं कारण आहे? काय उपादान आहे का निमित्त आहे? कारण एक नसते, दोन कारण असतात. घागर करायची असली तर माती पाहिजे, आणि नुसता मातीचा गोळा भिजून आकार नाही बसत, कुंभार पाहिजे. आणि त्या न एक आणि अधिक एक कारण मानलं ते समवय कारण. ते म्हणतात कुंभारीन नसली तर का दगड खाऊन करीन का घागरी? ते म्हणतात कुंभारीन पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कशा करता? भाकरी घालायसाठी. ते सोडून द्यायचं, पण कुंभार पाहिजे की नाही? उलाल मतीचे गर्भ उमटली काय भूमिया दोन्ही स्वयंभ. काय वाचा ज्ञानेश्वरी, नुसती वाचू नका, समजून घ्या. काय भूमिया दोन्ही स्वयंभ निगती गड्या गाडग्याचे कोंब. घागरी गाडगे मडके कोंब निघतात त्या जमिनीतून. ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की निमित्त कारण. मातीशिवाय होत नाही उपादान कारण. उपादान कारण आणि निमित्त कारण. प्रत्येक कार्याला हे दोन कारण लागतात. पण परमात्मा या जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. उपादानही तोच आहे, निमित्तही तोच आहे. नुसतं उपादान परमात्मा म्हटलं तर काय बिघणी सांगा बरं. बरं ऐकता कीर्तन तुम्ही. परमात्मा उपादान कारण ठरवलं जगाचं. काय आपत्ती ना आपल्या? अरे त्याची सर्वज्ञता सिद्ध होणार नाही. नुसतं निमित्त कारण परमात्मा आहे हे ठरवलं, काय आपत्ती येईन? त्याची जगात व्याप्ती सिद्ध होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि या व्यापक सर्वगत चतुरा तू शिरोमणी. किती चतुर आहे. हजारो लाखो लोक, माणसं, बायका, जनावर पाहिजे एकासारखा एक नाही. हा एकासारखा एक. काय चतुराई असेल त्याची? इतक्याशा जाग्यात कसा बदल केला? जर सारखे मॉडेल असते तर किती घोटाळा झाला होता. हा, कोणी कोणाच्या घरी, कोणी कोणाच्या घरी, कोणी काही करायचं, काही होत होतं की नाही, व्यवहार होत होता का? तरी देव मानत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला घडवणारा कसा आहे, किती चतुर आहे. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. म्हणजे तो परमात्म्याची सर्वज्ञता सिद्ध होण्याकरता निमित्त कारण लागते, आणि त्याची जगात व्याप्ती सिद्ध होण्याकरता उपादान कारणता लागते. माती घटाचं उपादान कारण आहे. सगळ्या घटात माती असते. आहे घट करायचा कंबुग्रीवात, मडक करायचं, दुसरं रांजण करायचा. कुठून निघले आकार? गुलाल मतीचे गर्भ उमटले की. कुंभाराच्या डोक्यातल्या कल्पना आहेत ना, तसं परमात्म्याच्या डोक्यातली कल्पना आहे. हा चेहरा असा झाला पाहिजे. मोराच्या पंखावर किती रंग आहेत? कोण्या दुकानातून आणले रंग? कोण्या पेंटरनं रंगवले पंख? किती दिवस पाण्यात भिजवलं म्हणजे रंग झाले? पेट्रोलनं घातलेलं दुसऱ्यात कसा रंग पाहिजे? जाते रंग. मोराचा पंख कोण कोण भरला रंग माहित नाही. विठ्ठल चतुर. परमात्मा जगाचं निमित्त कारणही आहे आणि उपादान कारणही आहे. जगातलं एक उदाहरण असं सांगा की एका कार्याचं उपादानही तेच आहे, निमित्तही तेच आहे. एक उदाहरण सांगा व्यवहारातलं.
कातणी असते की नाही, कातणी कातणी जाळं विणते की नाही, मटेरियल कुठून आणते? स्वतःच असते, कुठून आणते मटेरियल? स्वतःच. तिच्याच पोटातलं, म्हणजे जाळ्याचं उपादानही कातणी आहे. पण काय डोक्यानं विणते हो, निमित्तही तेच आहे. विठ्ठल या शास्त्रात पूर्ण नाभी अशी संज्ञा आहे. तसं परमात्मा जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे आणि जग कार्य आहे. मग कार्य आणि कारणात अभेद असतो, त्याप्रमाणे जगत जरी कार्य तुम्हाला दिसत असलं आणि परमात्मा कारण दिसत असला तरी या दोहोंमध्ये अभेद आहे. विठ्ठल स्वरूप म्हणतो विठ्ठल स्वरूप मनोनिया, विठ्ठल स्वरूप मनोनिया. महाराज म्हणतात ही आमची प्रतीती आहे, हा विठ्ठल स्वरूप आहे म्हणून ब्रह्मस्वरूप केला. हे पहा, आपल्याकडे 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत. 18 पण ते महापुराणच 18 आहेत, उपाय आहेत 18 अधिक पुराण आहेत 18. 18 तरी 54 पुराण आहेत. एकच पुराण धपून येते आपल्याला, तर बाकी कसं होईल? पुढचा जन्म भेटला पाहिजे माणसाला. पुराण ऐकायचीच आपल्याला काहीतरी बुद्धी झाली पाहिजे. अरे महापुराणच 18 आहेत, त्यातलं एक महापुराण भागवत आहे. मद्वय, भद्वय, ब्रत्रय व चतुष्टय, नालिंपाग्नी, पुष्कम, गारुडमेव च झाले 18 पुराण. 18 हे महापुराण आहेत. त्याची श्लोक संख्या सुद्धा इथे भागवतामध्ये दिलेली आहे. श्रीमद भागवतामध्ये किती श्लोक आहेत? 18,000. आता कोणतं चाललं आपलं? हे स्कंद कोणता आहे? स्कंद कोणता चालला भागवतातला? याच्यात 10 लक्षणं आहेत. ज्या 10 लक्षण असतात त्याला महापुराण म्हणतात. अत्र सर्गो विसर्गश्च स्थान पोषण मुतयाः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयाः. ही 10 लक्षणं आहेत. पैकी एकनाथ महाराजांनी 11 स्कंदावर जे व्याख्यान लिहिलं, म्हणजे मराठीत टीका लिहिली, त्यात कोणतं लक्षण आहे? आता कीर्तनात जर ऐकायला भेटलं नाही तर कुठे ऐकायला भेटेल का? बाजारात तुम्हाला कीर्तनात जर भाजीच्या संभाराच्या गोष्टी ऐकल्या, हे ऐकसाल कुठे? लग्नात. अरे हा कीर्तनातला, प्रवचनातला विषय जे तुम्हाला इतरत्र कुठेच कळत नाही, ते कळून घेण्याकरता इथे यावं लागते. उभं राहून जर संसारातल्या गोष्टी सांगल्या, गद 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 लोक हसतात. काय येड्याला बजार झाला, काय करावं आता? म्हणून ते बाबूराव महाराजांनी कीर्तन बंद केली रे. विठ्ठल काय सांगायला कोणाला काही कळतच नाही, तर मग काय करता? काय ते समजत. एकनाथी भागवत, तुकाराम महाराजांचा गाथा आणि ज्ञानेश्वरी हे मराठीतली प्रस्तांत्री आहे. वारकऱ्याजवळ 4था ग्रंथ नसला तरी क्षम्य आहे, पण जे वारकरी माळकरी म्हणवतात लोक, त्यांच्या घरी 3 ग्रंथ अवश्य असले पाहिजेत. आणि या 3 ग्रंथात तुम्हाला ज्ञानही असलं पाहिजे. काय हिनोळगा कुठे? ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, भागवत वाचा, त्रिभुवनातलं ज्ञान आहे त्याच्यात. विठ्ठल ते काय डेकोरेशनची सव पडली, कसं काय का समजून घ्यायचं नाही. हजारो लोक जमतील तिथे जातात पहिले, आणि तिकून त्याला काय कसं आहे बाबा, इथलं समजते का आम्हाला? कसं कराया? ओम नमोजी आद्या
वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. चारी ब्रह्मसूत्र बसवले याच्या ज्ञानवारायणी. अथा तो ब्रह्म जिज्ञासा शास्त्र योनित्वात जन्माद्देशयतः तत्व समन्वयात. चारी ब्रह्मसूत्र आहेत याच्यात एका ओवीत. ज्ञानेश्वरी हलकी वाटते तुम्हाला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. किती लोक बसले? 1000. जगा समजलं किती लोक आहे. ज्ञानोबा नामदेव महाराजांचा एकतरी ओवी अनुभवावी. देखा षडदर्शनी मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादी धरिती आयुधे हाती. काय गणपतीच्या हातावर सगळे 6 दर्शन बसवले. षडदर्शनी मणिपती तेची भुजांची आकृती. 6 भुजांच्या गणपतीचं ध्यान त्रेतायुगातलं आहे. त्याच्या ध्यानाला आणि त्याच्यावर 6 शास्त्र बसवले. तरी तर्क तुची फरशू नीती भेद तू अंकुशू वेदांत तो महारसू मोदकू मिरवे. 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, 4 वेद आहेत, 6 वेदांग आहेत. शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, ज्योतिष, व्याकरण हे वेदांग आहेत 6. आणि 4 उपवेद आहेत पुन्हा. आयुर्वेद, धनुर्वेद, अधिक गांधर्व वेद. एक राहिला गळा. एक कोणता रे आता? काही धक्का देत नाही कोणी. 4 उपवेद आहेत, 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत. पण हे सगळेचे सगळे खालचे जे आहेत ना हे वेदाला अनुसरणारे आहेत. वेदमार्ग आपले संतही वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो नकळेची विषय अंधा म्हणजे उघड बोलिलो. वेद मार्गानं. कारण एकदा देव मानला तरी क्षम्य, न मानला तरी. पण वेद न मानणारा त्याचे काळे तोंड वेद बाह्य दंड मान्य नव्हतं. गाथा वाचला म्हटलं. शिका सूत्र तुझा गुंतला जमान तो वरी जाण तू श्रुती दास. हे कशातलं प्रमाण आहे? ज्ञानातलं आहे, उपासनेतलं आहे. कायचं काही कायचं काही कायचं काही. अरे तुम्हाला बोलतात रे लोक. तुकाराम महाराजांना कर्मकांड मान्य नव्हतं म्हणे. विठ्ठल वेदात किती कांड आहेत? 3. कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड. मग वेद मान्य नव्हता तुकाराम महाराजांना? मान्य होता. ते तर म्हणतात वेद बाह्य लंड बोले तो पाषाण त्याचे काय तोंड सजनामध्ये. ते म्हणतात वाचा बोलू वेदनीती. ओ हो हो करू संती केले ते. संतांनी जे केलं ते आम्ही करणार. म्हणजे 6 शास्त्र, 18 पुराण, पुन्हा इतिहास ग्रंथ हे सगळे वेदाला अनुसरणारे आहेत. तसं श्रीमद भागवत हे महापुराण आहे. त्यात 10 लक्षणं आहेत
आणि त्या दशलक्षणापैकी एकनाथ महाराजांनी जी एकादश स्कंदावर टीका केली त्यात मुक्ती लक्षणाचा विचार आहे. आणि त्याच्या अगोदर निरोध नावाचं लक्षण होऊन गेलं 10व्या स्कंदात. दशम स्कंदात 90 अध्याय आहेत, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध मिळून. त्यात निरोध लक्षण आहे. अत्र सर्गो, सर्ग आहे. सर्ग म्हणजे उत्पत्ती. विसर्गो स्थान, उती म्हणजे कर्मवासना. सगळं वर्णन आहे याच्यात. स्तुती प्रकरण फार गोड आहे. काय स्तुती आहेत भागवतात. पुन्हा अधिक एक उपदेश प्रकरण फारच गोड आहे. उपदेश बरोबर पात्र तयार केलं आणि उपदेश केला. अरे व्यासांचा महिमाच आहे. बरोबर अर्जुनाच्या मनात मोद्याला घालून आणि निमित्त केलं उपदेशाचं. विठाल उद्धव उभा केला. काय उपदेश गोड आहे. एक प्रकरण असं आहे, बापाने मुलाला उपदेश केला. एक प्रकरण असं आहे की मुलानं बापाला उपदेश केला. मुलानं बापाला उपदेश केला. धर्मं भजस्व सततम त्यज लोक धर्मान सेवस्व साधू पुरुषान काम तृष्णान. बाबा अगो बोलू नका काही. धर्मं भजस्व सततम, धर्माचं भजन करा म्हणजे आचरण करा. त्यज लोक धर्मान, लोक काय म्हणतात, लोक काय करतात तिकडे नको पाहू. स्टेशन जवळ आलं तू पाय दुसऱ्याच्या वया नको तपासू. धर्मं भजस्व सततम त्यज लोक धर्मान. काय करू. सेवस्व, बापाने विचारलं होतं पोराला काय करू रे. मला आता पश्चाताप होतो मी काय करू रे. कोण म्हणते असं. आत्मदेव. कोणाला म्हणतात. गोकर्णाला. आणि गोकर्ण म्हणतो दे अस्ति मांस रुधिरेवि गतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च सेवस्व साधु पुरुषां जयी काम तृष्णां. अन्यस्य दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा. गोकर्ण म्हणतो दुसऱ्याचे गुण दोष पाहू नका. सेवस्व साधु पुरुषां जयी काम तृष्णां. धर्मं भजस्व सततम. ते जे लोकांकडे पाहिलं की तुम्हाला काय ते बरोबर दिसणार नाही. लोकांचं आचरण बरोबर नाही कारण सगळे लोक बहिर्मुख आहेत. त्या बहिर्मुखाकडे पाहून तुमचा उद्धार होईल का. कोणी वाईट वागलं तर तुम्हाला त्याचा पाप भरावा लागेल का. कोणी जर पुण्याचरण करत असले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल का. या दोन्ही मधून तुम्हाला जर काही होत नसलं तर जगाच्या नादी लागता कशाला. विठ्ठल हा उपदेश आहे पोराचा बापाला. एक उपदेश आहे बापाचा पोरांना. ऋषभदेव होते. ऋषभदेवाने आपल्या मुलांना उपदेश केला. ऋषभदेवांना 100 मुलं होते. ऋषभदेव महान मुनी होते. ऋषभदेवाच्या विष्ठेचा सुगंध काही योजन जात होता. विठ्ठल निमी जायंत संवाद आहे भागवतात. निमी म्हणजे जनक, जायंत म्हणजे जयंतीचे पोरं. जयंती होती इंद्राची मुलगी आणि ती दिली होती वृषभदेवाला आणि तिच्यापासून वृषभदेवाला 100 मुलं झाली. त्यातले 81 कर्ममार्गी झाले. 9 द्वीपाच्या ठिकाणी अधिपती केले. त्यातले 9 साधू झाले आणि 1 राजा झाला या देशाचा. काय नाव आहे त्याचं. भरत. पूर्वी या देशाचं नाव अजनाभ होतं. अजनाभ खंड. आणि त्याच्यापासून भरते ख्याती केली या लागी याते म्हणती भरतखंड. भारतवर्ष नाव पडलं म्हणजे वृषभदेवाने आपल्या मुलांना उपदेश केला. त्या कर्ममार्गाने नाही केला. हे साधू तसे नाही बनले. उपदेश झाला त्यांना. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आयुरोत्र,
द्रुमिल चमस कर भाजन 9 प्रश्न विचारले जनकानं. काय गोड चिंतन आहे. जनकाचे प्रश्न आहेत 9 आणि या 9 जणांनी दिलेले उत्तर आहेत. एक प्रकरण असं आहे की मुलानं आईला उपदेश केला. कोणता आहे सांगा बरं. पोरगा आहे मुलगन मायले सांगते असं नको करू मा. कोण आहे हा कपिलाचार्य. विठ्ठल कपिलाचार्यांची आई काय होती तिचं ना देवहूती. देवहूती. आणि देवहूतीच्या बापाचे नाव स्वयंभू म्हणून. आणि ते स्वयंभू म्हणून कर्दम ऋषीकडे गेले ते पोरगी घेऊन. त्यांनी सांगितलं महाराज माझ्या मुलीचा स्वीकार करा. बापरे. राजा आला राजकन्या घेऊन. साधूकडे राजकन्या आणली मायापुरीशी लग्न कर म्हणे. आणि तो साधू विभाग कसा आहे ते जमणार नाही म्हणे. नाही हो महाराज असं नवा करू. करतो तुझ्या मुलीशी लग्न पण माझी अट आहे. तुला मान्य आहे का. काय अट आहे. हिला मुलगा झाला म्हणजे मी घर सोडणार. बापरे. एक पोरग झालं की हो मी संन्यास घेणार. घरी राहणार नाही. पहिलेच पर्णकुटी द्यायची. हे राज महालाची राजाची पोरगी आणि तो म्हणते इले पोरग झालं मी घरी राहणार नाही. बरी आहे गोष्ट. ब्रह्मदेवाचा आदेश झाला याला पोरगी द्यायची. कशी देता पोरगी. आवाज झाले म्हणून पोरगी बोलायला लागली बाबा नाही काय म्हणतात नाही. भोगी नवरे तर गलोगली सापडतील त्यागी भेटणार नाही हो म्हणा. विठ्ठल विठ्ठल. झाला विवाह. कोणाचा. कर्दम ऋषीचा देवहूतीचा विवाह झाला. विवाह झाल्यावर कित्येक वर्ष लोटले पण आपलं लग्न झालं हेच आठवण नाही करत मला. एक दिवस हळप झळप रोज सेवा करे पण कुठे वृत्ती द्यावर आहे. तिनं पूजा सामुग्री आणली. पाणी आणलं संध्येला. पूजेला फुलं आणले. हळप झळप नजर पडली आणि मग तिला विचारतात कोण आपण. बायकोला कठीण नाही झाला आता. मी आपली अर्धांगी आहे. लग्न झालं तुम्हाला आठवत नाही. असं असं असं. विठ्ठल सुरुवात झाली. अजबच आहे सगळं कारस्थान. पहिली मुलगीच झाली. दुसरी तिसरी चौथी पाचवी 9 पोरी झाल्या. एकांतात बसले. हिला पोरीच होतात. मी पोटपर्यंत राहू. मी चाललो आत्मकल्याणाला. तिनं अडवलं. तुमचे काय शब्द आहेत. मुलगा झाला राहणार नाही. झाला का मुलगा. मुलगा होईपर्यंत तुम्हाला जाता येणार नाही. तुमच्याशी मी जे लग्न केलं ते मोक्ष साधण्यासाठी केलं भोगासाठी नव्हे. माझी काय व्यवस्था आहे. अजून मला ब्रह्मज्ञान नाही आणि तुम्ही जातो म्हणता. माझी जबाबदारी कोणावर टाकता. थांबले. मग झाला मुलगा. 9 पोरीच्या पाठीवर कोण. हे महाराज कपिल महामुनी. मग त्याने झाले मोठे झाले. हे पाहता हा मुलगा आणि तुम्ही निघाला आता. चालले गेले व. आणि मग कपिलाचार्यांनी आपल्या आईला ब्रह्मज्ञान सांख्यशास्त्र सांगितलं. ते सांगता 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 देवहूती द्रवरूप झाली. पहिले पाय विरले. मांड्या विरल्या. पोट विरलं. नदी तयार झाली तिच्या शरीराची. विठ्ठल नारदाने एका राजाला उपदेश केला. त्या राजाने इतके यज्ञ केले की सगळी पृथ्वी कुशास्त्रांना अंथरून टाकली. नारद आले. राजा अरे एवढे तू यज्ञ केले. या यज्ञामध्ये यज्ञ पशूंची हत्या झाली. सांग बरं कर्मानं मोक्ष मिळतो काय रे. नारदाने उपदेश केला. त्या राजाचं नाव आहे प्राचीन बर्ही. प्राचीन बर्याची कर्मस्थिती नारदोक्ती सांडविली. नारदाने सांगितलं बंद कर. ज्ञान साधना कर.
कर्मानं मोक्ष मिळत नाही बाबा, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हणजे नारदान उपदेश केला. अशी इतके उपदेश प्रकरण आहेत. यज्ञपत्न्यांना उपदेश केला भगवंतानी, गोपींना उपदेश केला. पहिल्यांदा त्यांचं स्वागत केलं. स्वागतम वो महाभागा, उपदेश आहे. काय गोड चिंतन आहेत. मग हे उपदेश करून प्रत्येक अधिकाऱ्याला वेगळा आहे. या सगळ्या उपदेशाचा गाभा गोपी आणि यज्ञपत्नी आहे. त्यांना भगवंतानी उपदेश केला. श्री शुकाचार्य म्हणतात, जो परमात्मा वेदाला कळत नाही, शास्त्राने त्याचा निर्णय लावल्याकरता भांडत बसले, भांडणं लागले. शास्त्रांचे भांडण, तपतीर्थाटन, तो परमात्मा मी तया सवी नाचिन हो. त्या गोपींच्या बरोबर नृत्य करा. नृत्य तुम्हाला दिसायला आहे, कारण गोपी म्हणजे मूर्तिमंत प्रेमाचा आविष्कार. 5 अध्याय भागवतात महारासाचे. ते श्रीमद भागवतातले 5 अध्याय म्हणजे भागवताचे पंचप्राण आहेत. विठ्ठल मी आजपर्यंत कोणाला हे सांगितलं नाही. गुह्यातलं गुह्य तुम्हाला सांगतो. त्याचं कारण आहे, खरंच तुमचं माझ्यावर प्रेम आहे का माझं तुमच्यावर आहे, हा निवाडा अजून मला होत नाही. ऐसे बोलत बोलता कंठी बाष्पता दाटली. भगवान जगाचा मालक कंठ दाटून येतो. गोपींची योग्यता ध्यानात घ्यायला कंठ दाटून येतो देवाचा. मूर्तिमंत प्रेमाचा आविष्कार म्हणून देवर्षी नारदानी कशी भक्ती अंगुली निर्देश केला. यथा व्रज गोपिकानाम प्रेम स्वरूपम. कशी सांगा ना. अरे नाही ना, मुखास्वादनवत अनुभव रूपम. मुक्या माणसानं साखर खाल्ली, त्याला गोड लागली, पण गोड लागली सांगता येत नाही. गोड लागली पण सांगता नाही येत. तसा परमात्माचा अनुभव आला. सांगा, मुखास्वादनवत सांगता नाही येत. भुंग्याला जोपर्यंत मकरंदाचा भोग घडत नाही तोपर्यंत गुंगुंग करतो, आणि त्याचा आवाज बंद झाला की तेव्हा मकरंदाचा भोग घडत असतो. जेव्हा मकरंदाचा भोग घडतो तेव्हा आवाज बंद होतो. विठ्ठल अनुभव आहे. या सगळ्या उपदेशाचं सार आहे. आमासोपी वाट वैकुंठ, आमासोपी वाट वैकुंठ, आमासोपी वाट समाधान सांगायचं. महाराज म्हणतात, मुनी मुक्त झाले. भेणी गर्भवासाच्या भीतीनं मुनी लोक ज्ञान संपादन करून मुक्त अवस्थेला प्राप्त झाले. पण तो गर्भवास आम्हाला सोपा आहे म्हणतात. एकाला एक साधन कष्ट तर, एकाला तेच साधन सुलभ. असं कसं म्हणजे 2 माणसं मुंबईला गेले. एक म्हणते बुरी गोष्ट आहे,
मरता मरता वाटलो बाप्पा जाऊ नये हो, जनरल डब्यात गेला. एक म्हणते नांदुऱ्यात तिकीट काढून बसलो गाडीत जे झोपलो तर कल्याणला जाग आली. इतका सुखद प्रवास झाला. गाडी तेच हा म्हणते सुखात प्रवास झाला, तो म्हणते मरण पुरते पण वाईट आहे. बाप्पा रेल्वेने जाऊ नये. एकाच गाडीतला दोघांचा अनुभव भिन्न आहे. तसा गर्भवासाचा दोघांचा अनुभव भिन्न आहे. ते भीतीनं मुक्त झाले आणि म्हणतात आम्हा विष्णुदास हा जो रस्ता आहे हा भक्ती पंथ आहे. आणि या भक्ती पंथामध्ये परमात्मा भक्ताचं रक्षण करतो. गर्भात परीक्षितीचं रक्षण केलं. उत्तरा धावत आली. भगवंतानी एवढंच रूप धारण केलं. आणि भागवतामध्ये हातात भगवंतानी गदा घेतली असाय. ते सांगता सुदर्शन चक्र घेतलं. भागवतामध्ये गदा हातात घेतली असाय. आणि त्या उत्तरेच्या गर्भाच्या सभोवा अलाद चक्राप्रमाणे परमात्मा चक्र काढत होते. गर्भी रक्षिला परीक्षित. गर्भात परमात्म्याने त्याचं रक्षण केलं. तसं परमात्मा रक्षण करतो. कोणाचं करतो? अहम भक्त पराधीना. परमात्मा म्हणतात जसा आत्मा सगळ्यात प्रिय आहे की नाही तसं मला भक्त प्रिय आहे. उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्मत्वमे परम आस्तित संयुक्तात्मा मामेवानुत्तमांग. जे उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा. ज्ञानिया म्हणजे ज्ञानी भक्त. ज्ञानिया आत्मा माझा हे बोललो कपिध्वजा सप्तमाध्यायी. अर्जुना 7व्या अध्यायात बोललो नाही. कोणता श्लोक आहे 7व्या अध्यायातला? उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम् आस्ति. 4 भक्त आहेत. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी. ज्ञानी भक्त. जो ज्ञानी भक्त आहे की नाही मला आत्म्या एवढा आवडतो. आणि मग त्या आवडीच्या पोटी मागे पुढे उभा त्याला गर्भवासाचे दुःख परमात्मा होऊ देत नाही. कारण परमात्मा रक्षण करतो. मग तो रक्षण करील माझे. युद्धामध्ये गेल्यानंतर अंगात जर चिलखत घालून सैनिक गेला तर समोरून होणारे वार थांबत नाही. पण झालेले याला लागत नाही. न होणं महत्वाचं आहे की न लागणं महत्वाचं आहे? न लागणं. काय महत्वाचं? न लागणं. वार न होणं महत्वाचे आहे की न लागणं महत्वाचं आहे? न लागणं महत्वाचं. चिलखत घालून गेला उद्यानं वार. तसं यांनी चिलखत घातलं. हृदय सता नाम तुझे. गर्भवासाचं दुःख आणि भक्ती प्रेमाचा आनंद. कधी कधी काय होते दुःखातून दुःख वजा होते. कधी कधी सुखातून सुख वजा होते. आणि कधी कधी सुखातून दुःख वजा होते. कमी दुःख जर असलं की तुम्हाला लय तुम्हाला दुःख होते. पण दुसऱ्याचं जास्त दुःख ऐकलं म्हणून हलका होते जरा. किती झालं सोयाबीन? काहीच नाही राव. 5च झाला एकरी. 5 झालं. सोंग्याचं काम नाही आम्हाला. मग जेवते बरोबर. झाले नाराज होते. अरे काय तो पाहुणा भेटला तो मध्ये वखरास लागली जमीन सगळी. त्याच्या जमीन वखरण्याचा आणि त्याच्या आनंदाचा काय संबंध आहे? म्हणजे याचं लहान दुःख त्या मोठ्या दुःखातून वजा झाला. विठ्ठल
कोणी मेलच होतं समजून घ्यायला गेलं, जाऊ द्या आता जास्त उशीर होईल आपल्याला. दुःखातून दुःख वजा होते, कधी कधी सुखातून सुख वजा होते. सुखातून सुख वजा होते. कोणाला सांगे एकरी 10 क्विंटल झाला, मग याच्या कानावर 5 क्विंटलच्या वार्ता येत. 10 झाला 10. तो आमच्या संघ आला, दाताळ्याला. दाताळ्याला होतं जेवण. ते आपले वकील आहेत की काय त्याच्यानं, ते तुमचे मोरे साहेब. आणि ते जिल्हा परिषद सदस्य होते हा? एके पाटील. त्याच्याकडे जेवण. हा माणूस होता. कसं काय भाऊ कापूस? तो म्हणे 350 क्विंटल झाला. हा ऐकून राहिला. पेरा किती होता म्हणे 10 एकर. 10 एकरात कापूस किती झाला? 350. तिथून जायतलं गोष्ट तोंड नाही उलवलं यार. काय झालं? सुखातून सुख वजा झालं. 10 सांगेल पहिले. तो किती झाला? 35. हा 35. 25 झाला म्हणे पहिले, मग फलदडाचा झाला 10. 25 आणि 10 35 क्विंटल. 35 10 एकर पेरला होता, लावला होता. 350 क्विंटल. चला दाखवतो म्हणे. नाही मला पाहायचाच होता याला घेऊन. पाहिला कापूस. म्हणे पराठी लय येशील. म्हटलं वावरात चाल बाबा विठ्ठल. दुःखातून दुःख वजा होते, सुखातून सुख वजा होते, कधी कधी सुखातून दुःख वजा होते. प्रसूती काळच्या इतक्या वेदना झाल्या, पण सगळ्या जगात डांगोरा पिटला होता लोकांना. वांज आहे, वांज आहे, वांज आहे. इतक्या वेदना झाल्या, मरण प्राय वेदना झाल्या. पण ताईनं सांगितलं बाई मुलगा आहे, गेल्या वेदना. दुसरं उदाहरण, आता पैसे आल्याचे पोरं काय करतील काही सांगता येत नाही. सहज खेळायला गेला शेतात, मावच्यावर गेला, गोपन नेली. आणि त्या गोपनीत काय केलं त्यानं? सोन्याचे गुंडे नेले, गुंडे दगड, सोन्याचे गुळ आले. आणि त्या वावरातून होती वाट, पण पाऊल वाट. ब्राह्मण बा चांगले चालले. ग्राम जोशी याचा चालला टपोरा. ते गोपनीत दगड गेला, गर 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 गिरायला हाणला. जे दगड गेला गोपनीतला आणि भटजी बोया पाठीत बसला. अरे बाप रे, कोण चांडाळ आहे? अरे मला प्राणांत वेदना होतात रे, एवढा दगड कसा मारला चांडाळा. वर मांग पाहिलं, काळ्या रंगाचा दगड नव्हता, पिंड्या दगड होता पिवळ्या रंगाचा. महाराजचा कोण आहे भाग्यवान? येऊ दे 2-4 मरशील ना. काय झाला आता? हा विठाल विठाल. सोन्याच्या प्राप्तीच्या सुखातून दगड लागण्याचं दुःख वजा झालं, असं होत असते. आता भक्ती प्रेमाचा आनंद, या आनंदातून जन्माचं दुःख वजा झालं. घेईन मी जन्म गर्भवासी सुखे घालाव्या मासी. घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा. काय सेवेचं स्वरूप? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. घालू लोटांगण महाद्वारी. घालू शब्द आहे इथे. महाराज म्हणतात आम्ही नामाचे धारक, आम्ही सदैव सुलके. इथे महाराज म्हणतात या सगळ्या लोकांसहित घेऊ अखंडित प्रेम.
ज्ञानेश्वर सोपी वाट वैकुंठीची वाट एवढा थोडासा करतो 2 मिनिटात. वैकुंठ लोक विशेष वैकुंठ, नाम विशेष वैकुंठ आणि स्वरूप विशेष वैकुंठ. वैकुंठ पुरुष प्राण विष्णू सहस्रनामामध्ये वैकुंठ देवाचं नाव आहे. वैकुंठ भुवनी घर घर केले स्वरूप विशेष वैकुंठ आहे आणि एक लोक विशेष वैकुंठ. वैकुंठ लोक आहे, 7 आवरण आहे, 7 आवरणाच्या वर वैकुंठ आहे हे एक. आणि वैकुंठ स्वरूप परमात्म्याला वैकुंठ म्हणतात आणि वैकुंठ हे त्याचं एक नाव आहे. अन अधिक एक वैकुंठ आहे आपल्या मृत्यूलोकात. ते कोणतं आहे? पंढर हा मशान नाही रे नाही, बाबा. नाही. झालं पंढरी पावलो पंढरी पंढरी वैकुंठ भुवन म्हणजे आम्हा सोपी वाट वैकुंठीची. म्हणजे पंढरीचा रस्ता. आणि काय पंढरीला भक्ती प्रेम आहे. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय जय